नमस्कार, मी लवकुश आडे सर मॅथ अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण क्लास 10 क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मधील प्रॅक्टिस सेट 2.2 कव्हर केलेला आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे प्रॅक्टिस सेट 2.3। पण प्रॅक्टिस सेट 2.3 हा पाहण्या अगोदर पूर्ण प्रॅक्टिस सेट हा कोणत्या याच्यावरती आहे, मेथड वरती, कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड मध्ये। जे दिलेली क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहे आपल्या जवळ दिलेली या फॉर्म मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल ax + bx + c ax² + bx + c = 0 ही क्वाड्रॅटिक इक्वेशन्स असेल। या क्वाड्रॅटिक इक्वेशन्सला आपल्याला कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे। म्हणजे त्याच्यामध्ये दिलेला जो व्हेरिएबल आहे x, या x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे। या x ची व्हॅल्यू क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मध्ये कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने सॉल्व्ह करताना काय करायचं, दिलेला जो x² चा कोएफिशिएंट आहे या कोएफिशिएंटला काय करायचं, कोएफिशिएंटला काहीच ठेवायचं नाही, म्हणजे त्याला x² ची टर्म ही सेपरेट ठेवायची। त्यानंतर जे दिलेलं कॉन्स्टंट टर्म आहे इकडे ट्रान्सफर करायचं लेफ्ट हँड साइडला। आता ते ट्रान्सफर केल्यानंतर याच्यामध्ये एक थर्ड टर्म ऍड करायची। कोणती? थर्ड टर्म ऍड करायची। थर्ड टर्मचा फॉर्म्युला आहे आपल्या जवळ 1/2 इंटू कोएफिशिएंट ऑफ x, 1/2 इंटू कोएफिशिएंट ऑफ x आणि त्याचा होल स्क्वेअर। हे जे आन्सर येणार आहे आपल्या जवळ हे काय करायचं, लेफ्ट हँड साइडला पण ऍड करायचं आणि राईट हँड साइडला पण ऍड करायचं। चला तर मग याच प्रॅक्टिस सेट वरती काय करू आपण, प्रॅक्टिस सेट 2.3 यावरती काय दिलेलं आहे, कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड मध्ये पूर्ण प्रॉब्लेम दिलेले आहेत, ते आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे। त्यासाठी प्रॅक्टिस सेट आहे आपल्या जवळ प्रॅक्टिस सेट 2.3। फर्स्ट क्वेश्चन आहे, सॉल्व्ह द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स बाय कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड। कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने आपल्याला या क्वाड्रॅटिक इक्वेशन्सला सॉल्व्ह करायचं आहे। कोणत्या मेथडने? कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने। दिलेली इक्वेशन जशाच तसे लिहा पहिले। लेट गिवन इक्वेशन दिलेली आहे आपल्याला, ही दिलेली आहे x² + x - 20 = 0। काय सांगितलं, सुरुवातीला x² ला जी टर्म आहे त्या टर्मला लागून काहीच नसलं पाहिजे, त्याला सेपरेट ठेवायचं आणि हे जे कॉन्स्टंट टर्म दिलेला आहे तिकडे ट्रान्सफर करायचं। म्हणजे जिथे येणार आपल्या जो x² + x - 20 ला तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर 20। आता हे ऍड केल्यानंतर यामध्ये एक थर्ड टर्मचा फॉर्म्युला आहे आपल्या जवळ। थर्ड टर्मचा फॉर्म्युला आहे 1/2 इंटू कोएफिशिएंट ऑफ x, x चा कोएफिशिएंट किती आहे 1 आणि त्याचा होल स्क्वेअर। हे याचा आन्सर येणार आहे 1/2 इंटू कोएफिशिएंट ऑफ x, 1 × 1/2 1/2 आणि त्याचा होल स्क्वेअर आहे। 1/2 चा स्क्वेअर किती येणार, 1 चा स्क्वेअर 1 आणि 2 चा स्क्वेअर 4। ही जी टर्म आहे 1/4 ही या क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मध्ये लेफ्ट हँडला ऍड करायची आणि राईट हँडला पण ऍड करायची। म्हणजे दिलेली जी क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहे काय आहे, ही क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहे x² + x। यामध्ये काय करायचं, इथं 1/4 ऍड करायचं, 1/4 प्लस इथे 20 आहे सुरुवातीचे 20 प्लस 1/4 इथे पण ऍड करायचं, दोन्ही साइडला ऍड करायचं। आता दोन्ही साइडला ऍड केल्यानंतर या इक्वेशन्सला सॉल्व्ह करायचं। या इक्वेशन्सला सॉल्व्ह करायच्या अगोदर आपल्या जो एक कंप्लीटिंग स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे, कोणता फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आहे कंप्लीटिंग स्क्वेअरचा। तो फॉर्म्युला आपल्याला येणं गरजेचं आहे। हा a + b त्याचा होल स्क्वेअर असेल तर काय येते, a² + 2ab + b² हा फॉर्म्युला आहे। या फॉर्म्युल्याच्या बेसवरती खाली दिलेले जे प्रॉब्लेम आहे त्याला सॉल्व्ह करायचं। म्हणजेच काय, x चा कंप्लीटिंग स्क्वेअर म्हणजे हे x² आहे प्लस हे 1x म्हणजे त्याला आपण लिहू शकतो 1/2 × 1, म्हणजे जिथं 1/4 आहे, जे दिलेलं इक्वेशन्स आहे ते 1/4 आहे, पण काय याच्यामध्ये ऍड करायचं। म्हणजेच हे 1/2 काय दिलेलं आहे, हे जशाच तसं x प्लस 1/4, 1 कशाचा स्क्वेअर आहे 1 चा आणि 4 कशाचा स्क्वेअर आहे 2 चा, तर याला आपण असं लिहू शकतो। त्यानंतर या दोघांचा क्रॉस मल्टिप्लाय करा, क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर 20 × 4 = 18 प्लस 1 × 1 = 1 अपॉन मध्ये 4। हे आपला आन्सर झालेला आहे जे आलं ते। आता त्यानंतर काय करायचं, इथचा x घ्यायचा, हा x हा व्हेरिएबल घ्यायचा, त्यानंतर इथे जे साइन दिलेला आहे तो साइन घ्यायचा आणि हा कशाचा स्क्वेअर आहे 1/2 चा, याला कंप्लीटिंग स्क्वेअर असं लिहायचं। त्याला जर आपण सॉल्व्ह केलं, काय केलं, याच्यावरती जर फॉर्म्युला लावला, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 × फर्स्ट टर्म किती आहे x × सेकंड टर्म किती आहे 1/2 प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4। हीच टर्म वापस येणार, 2 कॅन्सल, म्हणजे x × 1 = काय येणार, x² + x + 1/4। सेम टर्म जी खाली लिहिलेली आहे टर्म त्याचं सोल्युशन हे आहे, म्हणजे याच्या ठिकाणी आपण काय लिहिलेलं आहे, हे लिहिलेलं आहे, तेच टर्म जे दिलेलं आहे तेच लिहिल्यानंतर काय करायचं, आता लेफ्ट हँड साइडला याला काय करायचं, लेफ्ट हँड साइडला याला आपण सॉल्व्ह करायचं। हे जे दिलेलं आहे, काय दिलेलं आहे आपल्या जवळ 1 + x + 1/2 त्याचा होल स्क्वेअर आहे = 18 + 1 = 81/4। हे एवढं सोल्युशन आलं। आता या सोल्युशन्स आल्यानंतर यामध्ये काय करायचं, आपल्याला यामध्ये x ची व्हॅल्यू काढायची आहे। x ची व्हॅल्यू काढण्यासाठी आता इथे स्क्वेअर आहे, इथे काही नाही, म्हणजे टेकिंग स्क्वेअर रूट करू आपण। काय करू,
टेकिंग स्क्वेअर रूट, टेकिंग स्क्वेअर रूट काय करायचं, टेकिंग स्क्वेअर रूट केल्यानंतर यामध्ये हा स्क्वेअर याला जाणार म्हणजे स्क्वेअर रूट याला येणार, याचा स्क्वेअर झाल्यानंतर 1/2 इज इक्वल्स टू हा स्क्वेअर याला गेल्यानंतर हा प्लस आणि मायनस मध्ये येणार रूट मध्ये 81/4. हे एवढं आपलं आन्सर आलेलं आहे. आता हे आन्सर आल्यानंतर नंतर काय करायचं, एक वेळेस प्लसची टर्म घ्यायची, एक वेळेस मायनसची, पण हा कम्प्लिटिंग स्क्वेअर आहे जे दिलेला आहे x + 1/2 इज इक्वल्स टू प्लस मायनस जशाच तसं 81 कशाचा स्क्वेअर आहे 9 चा आणि 4 कशाचा स्क्वेअर आहे 4 कशाचा स्क्वेअर आहे 2 चा. आता आपल्याला काय करायचं, सुरुवातीला जे दिलेले दोन व्हॅल्यू आहे, एक वेळेस प्लस आहे एक वेळेस मायनस आहे, तर या 1/2 ला तिकडे ट्रान्सफर करू म्हणजे x 1/2 ला तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर काय होणार, हे इथं आपण पहिल्या वेळेस घेतलं प्लस 9/2 आणि या 1/2 ला तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर -1/2 म्हणजे x किती येणार, जर दोघांचा बेस सारखा असेल तर काय येते, बेस जशाच तसं 9 - 1 इज इक्वल्स टू 8 म्हणजे वर त्याची ऍडिशन्स करायची. त्यानंतर 2 × 4 इज इक्वल्स टू 1 × 2 4 2 8 म्हणजे किती आलं, x बरोबर किती आला आपल्या जवळ 4. किंवा दुसऱ्या वेळेस काय घ्यायचं, दुसऱ्या वेळेस x इज इक्वल्स टू आपल्या जवळ +9/2 आपण इथे घेतलं होतं, दुसऱ्या वेळेस काय घ्यायचं -9/2 आणि हा 1/2 तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर काय येणार, 1/2 तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर -1/2. हेच कॅल्क्युलेशन्स करा, 2 बेस सारखा आहे जशाच तसं, -9 - 1 किती येणार -10 म्हणजे तिथे आपल्या जवळ भाग जाते 2 × 2 5 2 10 5 2 10 हे आलेलं आहे आपल्या जवळ -5. x ची व्हॅल्यू किती आलेली आहे, एक वेळेस आलेली आहे x ची व्हॅल्यू 4 आणि एक वेळेस x ची आलेली आहे -5. हेच आपलं सोल्युशन्स आहे. काय काय केलं आपल्या इक्वेशन्स मध्ये, कम्प्लिटिंग स्क्वेअरने या इक्वेशन्सला सोडवण्यासाठी सुरुवातीला काय केलं, आपण दिलेलं प्रॅक्टिस सेट आहे, क्वेश्चन दिलेला आहे आपल्या जवळ, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स बाय कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने इक्वेशन जशाच तसं लिहिली. एक्स स्क्वेअरचा जो कोएफिशियंट आहे त्याला आपल्याला 1च ठेवायचं म्हणजे काहीच नाही, तो ऑलरेडी दिलेला आहे, काहीच नाही. कॉन्स्टंट टर्म तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर कॉन्स्टंट टर्म तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर याच्यामध्ये एक थर्ड टर्म ऍड केली आपण, कोणती आली होती 1/4. थर्ड टर्मचा फॉर्म्युला आहे 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स. कोएफिशियंट म्हणजे एक्स ला लागून काही नाही म्हणजे 1 आहे, त्याचा स्क्वेअर करून जी टर्म येते ती टर्म याला लेफ्ट हँड साइडला पण ऍड करायचं आणि राईट हँड साइडला पण ऍड करायचं. ते केल्यानंतर आपल्याजवळ हा फॉर्म्युला बनते, हा फॉर्म्युला बनते कोणता फॉर्म्युला, कम्प्लिटिंग स्क्वेअरचा. a + b त्याचा होल स्क्वेअर असेल तर आपण a² + 2ab + b² असं लिहू शकतो. तर हे ऍड केल्यानंतर ही टर्म पूर्ण याच्यात देईल, याला जर मॉडिफाईड केलं तर असं येणार आणि ही 81/4 जशाच तसं ऍडिशन्स केलं आपण क्रॉस मल्टिप्लाय करून. त्यानंतर याचं काय केलं, टेकिंग स्क्वेअर रूट. काय केलं, टेकिंग स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट केल्यानंतर काय करा, दोघा याचं स्क्वेअर रूट जे आहे ते याच्या डोक्यावर जाणार म्हणजे हा स्क्वेअर रूट मध्ये येणार. स्क्वेअर रूट मध्ये आल्यानंतर प्लस मायनस मध्ये येतात. प्लस मायनस मध्ये आल्यानंतर एक वेळेस प्लसची व्हॅल्यू घ्यायची आणि एक वेळेस मायनसची घ्यायची. 9/2 प्लस घेतला आपण आणि हा -9/2 घेतलं. 1/2 ला तिकडे ट्रान्सफर केले, काय आहे -1/2. हे केल्यानंतर x = 4 आणि x = -5. हेच काय आहे आपल्या जवळ या इक्वेशनचे सोल्युशन. सिन्स 4 and -5 आर द रूट्स किंवा सोल्युशन्स पण म्हणतो, आर द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. असं लिहायला विसरायचं नाही, क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या जवळ. नेक्स्ट क्वेश्चन आहे x² + 2x - 5 = 0. काय आहे, दिलेली क्वाड्रॅटिक इक्वेशन्स लिहायचं पहिले. लेट काय आहे, गिव्हन इक्वेशन जशाच तसं लिहिलं. गिव्हन इक्वेशन्स लिहिल्यानंतर x² + 2x - 5 = 0 ही इक्वेशन्स आहे. आता या इक्वेशन्सला आपल्याला कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने सॉल्व्ह करायचं आहे. x² ला काही लागून नाही आहे, x² जशाच तसं लिहिलं + 2x. ही कॉन्स्टंट टर्म तिकडे ट्रान्सफर करायची, -5 चे काय होणार +5. आता काय करायचं, याच्यामध्ये एक थर्ड टर्मचा फॉर्म्युला आहे आपला, थर्ड टर्म इज इक्वल्स टू काय आहे 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स. एक्स ला लागून काय आहे इथे 2 म्हणजे हे 2 त्याचा होल स्क्वेअर. 2 न्यूमरेटर डिनॉमिनेटर कॅन्सल, 1 चा स्क्वेअर किती येणार 1 चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 1. तर हे जे दिलेलं 1 आहे याच इक्वेशन्सला वापस लिहायचं. हे x² + 2x हा 1 इथे पण ऍड करायचं +1 आणि हा इथे 5 + 1 हे ऍड केलं. आता हे ऍड केल्यानंतर ही जी क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहे ती वापस आपल्याला त्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे. कोणत्या, याच फॉर्म मध्ये हे आलेलं आहे. सिन्स इक्वेशन्स आलेले आपल्या जवळ x² + 2x + 1 इक्वल्स टू काय आहे 5 + 1 इज इक्वल्स टू आलेला आहे 6. हे सॉल्व्ह केल्यानंतर काय घ्यायचं, इथचा x घेतला
त्यानंतर इथचं साईन घेतलं +1 आणि हा कशाचा स्क्वेअर आहे 1 1 1 चा स्क्वेअर आहे, त्याला कम्प्लिटिंग स्क्वेअर मध्ये लिहिलं आपण. हेच हे लिहिल्यानंतर =6 आलं. आता हे लिहिल्यानंतर याचं काय करायचं आपण, टेकिंग स्क्वेअर रूट. काय करायचं, टेकिंग स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट केल्यानंतर हा स्क्वेअर त्याला जाणार, म्हणजे इथं काय शिल्लक राहणार x + 1. आता हे स्क्वेअर रूट मध्ये जाणार म्हणजे प्लस मायनस स्क्वेअर रूट मध्ये 6. आता स्क्वेअर रूट मध्ये जे 6 आहे ते काय घ्यायचं, पहिले सुरुवातीला 2 व्हॅल्यू काढायचे. एक वेळेस प्लस मध्ये घ्यायचं x + 1 =√6 प्लस घेतलं, और दुसऱ्या वेळेस काय घ्यायचं x + 1 -√6 हे घेतलं. हे घेतल्यानंतर 1 नाही पाहिजे आपल्याला, फक्त x पाहिजे, तर 1 ला तिकडे ट्रान्सफर करा. 1 चे काय होणार -1 म्हणजे √6 - 1. हे पहिलं सोल्युशन झालं हे इक्वेशनचं. आणि दुसरं सोल्युशन काय येणार, या x ला तिकडे, या 1 ला तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर x -√6 आणि हा -1. 1 ला तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर -1. हेच झालं या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन. आता या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन झाल्यानंतर, आपल्याजवळ नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याजवळ स्क्रीनवरती, m² - 5m -3. दिलेली क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आपल्याला ऍज इट इज जशाच तसं दिलेली आहे. काय आहे, लेट गिवन इक्वेशन्स आहे आपल्याजवळ m² - 5m -3. ही गिवन इक्वेशन्स आहे. या इक्वेशन्सला आपल्याला कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडनी सॉल्व्ह करायचं आहे. कम्प्लिटिंग मेथडनी सॉल्व्ह करता वेळेस काय करायचं, सुरुवातीला जो स्क्वेअरचा टर्म आहे त्या टर्मला एकही त्याचा कोइफिशियंट नसला पाहिजे, काहीच लागून नसला पाहिजे त्याला. हे काही लागून नाही म्हणजे ऑलरेडी 1 असते, म्हणजे सेपरेट आहे. आणि कॉन्स्टंट टर्म तिकडे ट्रान्सफर आहे ऑलरेडी, याच्यामध्ये डायरेक्ट थर्ड टर्म ठेवायची. काय आहे, थर्ड टर्मचा फॉर्म्युला काय आहे आपल्याजवळ, 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ x ला लागून किती आहे -5, हे -5 आणि हे त्याचा कम्प्लिटिंग स्क्वेअर करायचं. त्यानंतर 1 × -5 अपॉन मध्ये 2 त्याचा कम्प्लीट स्क्वेअर. मायनस असो किंवा प्लस असो, त्याचा स्क्वेअर केल्यानंतर काय येते आपल्याजवळ पॉझिटिव्ह येते. -5 चा स्क्वेअर किती येणार 25 आणि 2 चा स्क्वेअर किती येणार 4. म्हणजेच हे जे आहे 25/4 हे एक वेळेस इथे ऍड करायचे आणि इथे ऍड करायचे. पुन्हा लिहायचं गिवन इक्वेशन्सला, पुन्हा लिहिलं काय आहे हे m² - 5m काय करायचं +25/4 काय आहे -3 प्लस 25/4 दोन्ही ठिकाणी ऍड केलं, इथे पण आणि इथे पण. त्यानंतर काय करायचं, या इक्वेशन्सला सॉल्व्ह करण्यासाठी काय करायचं, हा m² आपण जशाच तसं लिहू, -5m पण जशाच तसं लिहू, हा प्लस जशाच तसं. हा 25 कशाचा स्क्वेअर आहे 5 चा आणि 4 कशाचा स्क्वेअर आहे 2 चा, याला असं लिहिता येते. त्यानंतर इथे क्रॉस मल्टिप्लाय करा, 4 × -3 -12. इथं काही नाही म्हणजे 1 आहे, 1 × 25 25 आणि खाली दोघांचा मल्टिप्लाय 4 × 1 4. हेच कॅल्क्युलेशन्स वापस करा. काय दिलेलं आहे आपल्याला हे इथचं काय घ्यायचं 1, त्यानंतर हा इथचा साइन मायनस आणि हा कशाचा कम्प्लीट स्क्वेअर आहे 5/2 चा कम्प्लीट स्क्वेअर, याला आपण असं लिहिता येते. काय घ्यायचं, इथचा m जशाच तसं, त्यानंतर या साईडचा आपण साइन आणि त्यानंतर हे जे दिलेलं आहे कशाचा स्क्वेअर आहे ते घेतलं. त्यानंतर करू आपण कॅल्क्युलेशन्स. किती येणार -12 + 25 किती येणार -12 + 35 किती येणार 30/4. आता इथे दिलेला आहे स्क्वेअर, आपल्याला m ची व्हॅल्यू काढायची आहे. हा स्क्वेअर नाही पाहिजे तर काय करायचं, टेकिंग स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट केल्यानंतर दोन्ही साईडला जेव्हा आपण स्क्वेअर करतो तर स्क्वेअर चालला जाते m/5, त्याचा m - 5/2 काय होणार, याला प्लस आणि मायनस मध्ये लिहायचं स्क्वेअर रूट काढल्यानंतर. इथे येणार 13/4. आता हे 13 तर कशाचा स्क्वेअर नाही पण 4 आहे, तर काय करायचं, काढायचं सोल्युशन्स. काय येणार, एक वेळेस आपण m - 5/2 एक वेळेस प्लस घेऊ, प्लस असेल तर काही लिहायची गरज नाही. हे √13/4 कशाचा कम्प्लीट स्क्वेअर आहे 2 चा स्क्वेअर आहे. तर तेच सोल्युशन्स काढला आपण. -5/2 ला जर तिकडे ट्रान्सफर केला आपण तर m -5/2 ला तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर +5/2 आणि हा प्लस किती आहे 13/2. आता दोघांचा बेस सारखा आहे, बेस सारखा असेल तर m जशाच तसं लिहिलं, हे 2 जशाच तसं लिहिलं, 5 + √13. हे पहिलं सोल्युशन झालं आपलं. कोणतं, m + 5 + √13/2 हे पहिलं सोल्युशन. जसं आपण प्लस मध्ये घेतलेलं होतं, आता काय घ्यायचं मायनस मध्ये. तर हे m - 5/2 जशाच तसं, हे व्हॅल्यू जशी प्लस मध्ये घेतली होती, आता काय घ्यायची ती व्हॅल्यू मायनस मध्ये √30/2
2 कम्प्लीट स्क्वेअर आहे. आता काय करायचं, सोल्युशन्स करा. हे m इज इक्वल टू -5/2 ला तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर +5/2 हा मायनस रूट मध्ये 13 डिवाइड बाय 2 म्हणजे दोघांचा बेस सारखा आहे. m इज इक्वल टू 2 जशाच तसं आणि हा येणार 5 मायनस रूट मध्ये 13. हे झालेलं आहे m ची दुसरी व्हॅल्यू. शेवटी काय करायचं, शेवटी लिहायला विसरायचं नाही. आधीच्या क्वेश्चन्स मध्ये आपण लिहिलेलं नव्हतं. शेवटी काय लिहायचं, 5 प्लस रूट मध्ये 13/2 अँड काय आहे 5 मायनस रूट 13/2 आर द रूट्स ऑफ द इक्वेशन, द क्वाड्रॅटिक इक्वेशन. कोणती इक्वेशन्स आहे आपल्या जवळ, क्वाड्रॅटिक इक्वेशन. ही या इक्वेशनचे काय आहे, रूट्स आहे. हे विसरायचं नाही. हेच काय लिहिलं आपण या क्वेश्चन्स मध्ये, लक्ष द्या. सुरुवातीला काय केलं आपण, सुरुवातीला गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन जशाच तसं लिहिलं. हे गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहे. यामध्ये काय केलं, इक्वेशन्स आपल्याला ऍज इट इज दिलेली आहे. इक्वेशन दिलेली असतात, डायरेक्ट त्याच्यामध्ये थर्ड टर्म ऍड केलं. थर्ड टर्म कोणती निघालेली आहे, 1/2 इंटू कोएफिशिएंट ऑफ एक्स. एक्सचा जो कोएफिशिएंट आहे त्याचं काय आहे 25/4. ही 25/4 इथे पण ऍड केलं आणि इथे पण ऍड केलं. त्यानंतर या दोघांचा क्रॉस मल्टिप्लाय करून इथे आन्सर काढला आपण, किती आलं 13/4 आणि हा कम्प्लीट स्क्वेअर बनला. काय आहे, इथचा m घ्यायचा, इथचा हा मायनस साइन घेतला आणि हा कशाचा स्क्वेअर आहे 5/2 चा. त्याला कम्प्लीट स्क्वेअर लिहिलं. याला जरी सॉल्व्ह केलं तरी हीच टर्म येते वापस. आता ते घेतल्यानंतर टेकिंग स्क्वेअर रूट जेव्हा काढतो आपण प्लस आणि मायनस मध्ये व्हॅल्यू येतात. आता प्लस आणि मायनस मध्ये व्हॅल्यू आल्यानंतर एक वेळेस प्लसची व्हॅल्यू घेतली आणि एक वेळेस मायनसची व्हॅल्यू घेतली. हेच आपलं सोल्युशन्स आहे. m इज इक्वल टू काय आलेला आहे 5 प्लस रूट 13/2 इज इक्वल टू आणि दुसरी व्हॅल्यू आलेली आहे 5 मायनस रूट 13/2. हे झालं या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन्स. यानंतरचं नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याजवळ 9y² मायनस 12y प्लस 2 इक्वल टू 0. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लेट गिवन इक्वेशन जशाच तसं लिहिली आपण. गिवन इक्वेशन, सुरुवातीला गिवन इक्वेशन्स लिहिल्यानंतर गिवन इक्वेशन्स आहे 9y² मायनस 12y प्लस 2 इज इक्वल टू 0. ही गिवन इक्वेशन्स आहे. या गिवन इक्वेशन्स मध्ये काय करायचं, जे y² आहे y² ला लागून असणारी टर्म आपल्याला काय करायची आहे, ती ठेवायची नाही, म्हणजे 1च ठेवायचं. त्याचं कोएफिशिएंट काहीच नसला पाहिजे. त्यासाठी 9 आहे, डिवाइड करायचं. कशाने, 9 ने डिवाइड करायचं. डिवाइड बाय 9. 9 ने डिवाइड केल्यानंतर 9 इथचं 9 डिवाइड बाय 9 दोन्ही चाललं जाणार. त्यानंतर y² शिल्लक राहणार, नाहीतर 12 डिवाइड बाय 9 त्यानंतर प्लस 2 डिवाइड बाय 9 इक्वल्स टू 0. 9 ने डिवाइड केलं, त्यानंतर हे y² मायनस इथे भाग जाते आपल्याजवळ 3 3 जा 9 आणि 3 जा 4. त्यानंतर दिलेला आहे 4/3 येणार आपल्याजवळ हे y. त्यानंतर 2/9 ला तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर काय होणार आपल्याजवळ -2/9. या टर्मला काय ठेवायचं, तिकडे ट्रान्सफर करायचं. आता ही टर्म आलेली आहे आपल्याजवळ y² मायनस 4/3 y इज इक्वल टू -2/9. ही टर्म आल्यानंतर काय करायचं, याच्यामध्ये थर्ड टर्म ऍड करायची. एक थर्ड टर्मचा काय आहे, फॉर्म्युला आहे आपल्याजवळ. थर्ड टर्म इज इक्वल टू काय आहे 1/2 इंटू कोएफिशिएंट ऑफ x 1/2 इंटू कोएफिशिएंट ऑफ y. y चा कोएफिशिएंट किती आहे -4/3. तर हे -4/3 हे ऍड करायचं आपल्याजवळ, हे त्याचा स्क्वेअर. हे केल्यानंतर याच्यामध्ये याचा आन्सर येणार आहे 2 1 जा 2 2 2 जा 4 म्हणजेच -2 मल्टिप्लाय बाय 1 -2/3. हे टर्म जे दिलेलं आहे -2/3 याचा होल स्क्वेअर. -2 चा स्क्वेअर किती येणार 4 आणि 3 चा स्क्वेअर किती येणार 9. 4/9 या दोन्ही साईडला काय करायचं आपल्याला, ऍड करायचं. लेफ्ट हँड साईडला पण आणि राईट हँड साईडला. हीच इक्वेशन्स काय आहे y² मायनस 4/3 y काय करायचं आहे 4/9 एक वेळेस इथं पण ऍड करायचं. 4/9 इज इक्वल टू त्यानंतर दिलेला आहे -2/9 आणि इथे पण ऍड करायचं 4/9. दोन्ही ठिकाणी ऍड केलं 4/9. त्यानंतर काय करायचं कॅल्क्युलेशन्स, हा y² मायनस 4/3 जशाच तसं y प्लस 4/9 ला कसं लिहू शकतो आपण 2/3 त्याचा होल स्क्वेअर. त्यानंतर दोघांचा बेस सारखा आहे 9 जशाच तसं लिहिलं. -2 प्लस 4 किती येणार -2 प्लस 4 इज इक्वल टू किती येणार 2 प्लस 2. आता ही जी टर्म आलेली आहे या टर्मला आपण कम्प्लीट स्क्वेअर मेथडने लिहू शकतो. इथचा साइन हा y घ्यायचा, त्यानंतर हा मायनस साइन आणि हा कशाचा स्क्वेअर आहे 2/3 चा. याला कम्प्लीटिंग स्क्वेअर असं लिहू शकतो. हे आलेलं आहे 2/9. आता हे जेव्हा आलेलं आहे 2/9 तेव्हा याला आता याचा स्क्वेअर आहे, आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची आहे y ची व्हॅल्यू काढायची आहे. याचा स्क्वेअर आहे तर याला टेकिंग स्क्वेअर रूट काढा. काय करायचं आहे टेकिंग स्क्वेअर रूट.
टेकिंग स्क्वेअर रूट काय करायचं आहे, टेकिंग स्क्वेअर रूट दोन्ही साईडला स्क्वेअर करायचं आपल्याला, टेकिंग स्क्वेअर रूट केल्यानंतर आहे आपल्याजवळ y मायनस 2/3 याचा स्क्वेअर केल्यानंतर हा स्क्वेअर चालला जाणार, याला येणार हे येणार प्लस मायनस मध्ये 2/9 रूट मध्ये येणार. त्यानंतर हीच टर्म आहे y मायनस 2/3 इज इक्वल्स टू प्लस मायनस √2 जशाच तसं लिहिलं. 9 कशाचा स्क्वेअर आहे 3 चा. आता हे दोन टर्म आलेले आहेत, एक प्लस मध्ये आणि एक मायनस मध्ये. एक वेळेस काय घ्यायचं, दोन वेळेस व्हॅल्यू काढायची आहे. एक वेळेस y मायनस 2/3 इज इक्वल्स टू प्लस √2/3 आणि दुसऱ्या वेळेस काय करायचं y मायनस 2/3 इज इक्वल्स टू काय घ्यायचं मायनस √2/3. एक वेळेस प्लस घेतलं आणि एक वेळेस मायनस घेतलं. तेच सॉल्व्ह करायचं. 2/3 आपल्या जो मायनस मध्ये आहे तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर प्लस मध्ये जाणार 2/3 आणि हा प्लस √2/3 जशाच तसं दिलेलं, दोघांचा बेस सारखा आहे जशाच तसं लिहिलं. आणि 2 प्लस √2 हे 2 प्लस √2 येणार म्हणजेच y इज इक्वल्स टू किती व्हॅल्यू आलेली आहे, एक व्हॅल्यू आलेली आहे 2 प्लस √2/3 आणि दुसरी व्हॅल्यू येणार आपल्या जवळ y इज इक्वल्स टू मायनस 2/3 ला तिकडे ट्रान्सफर केलं प्लस 2/3 देन मायनस जशाच तसं मायनस √2/3 म्हणजेच हेच व्हॅल्यू आलेली आहे. y ची किती आलेली आहे, दोघांचा बेस सारखा आहे जशाच तसं लिहिलं. त्यानंतर 2 मायनस √2 हे जशाच तसं हे आलेले आहे. दुसरी व्हॅल्यू y ची काय आलेलं आहे, हेच शेवटी काय लिहायचं 2 प्लस √2/3 अँड 2 मायनस √2/3 आर the roots of the equation, roots of the quadratic equation. हे झालेलं आहे या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स. काय काय केलं या क्वेश्चन्स मध्ये, दिलेलं सुरुवातीला क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला जशाच तसं सुरुवातीला काय आहे इक्वेशन 9y² मायनस 12y प्लस 2 इक्वल्स टू 0 ही इक्वेशन जशाच तसं लिहिलं. त्यानंतर y² ला काहीच लागून नाही पाहिजे, आपल्याला सेपरेट ठेवायचं आहे कम्प्युटिंग स्क्वेअर मध्ये. तर यामध्ये ही 9 न काय केलं आपण डिवाइड केलं, 9 न डिवाइड केल्यानंतर इथचा 9 चालला गेला, दोघाला 9 आलं. आता इथे भाग जाते, दोघाला याला कशाने भाग जाते 3 ला भाग जाते, 3 3 जा 9 3 4 जा 12 दोघांना भाग गेल्यानंतर आपल्याला इक्वल्स टू 0. आता त्यानंतर हे 2/9 तिकडे ट्रान्सफर केले मायनस, आपल्याला कॉन्स्टंट टर्म तिकडे पाहिजे. त्यानंतर याच्यामध्ये थर्ड टर्म काढली आपण, किती आलं 4/3. ही थर्ड टर्म काय करा लेफ्ट हँड साईडला पण ऍड केलं आणि राईट हँड साईडला पण ऍड केलं. ते दोन्ही सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला कम्प्युटिंग स्क्वेअर मेथड मध्ये काय आलेलं आहे 2 मायनस 2/3 त्याचा होल स्क्वेअर इज इक्वल्स टू 2/9 आलं. आता टेकिंग स्क्वेअर रूट काय करायचं आपल्याला, टेकिंग स्क्वेअर रूट काढल्यानंतर काय आहे 2/9 या हे आलेलं आहे. तर टेकिंग स्क्वेअर रूट केल्यानंतर y मायनस याचा स्क्वेअर रूट केल्यानंतर हा स्क्वेअर चालला जाणार, हा स्क्वेअर रूट मध्ये येणार, किती येणार 2/9. आता हे आल्यानंतर y मायनस 2/3 इज इक्वल्स टू एक वेळेस प्लस एक वेळेस मायनस. तर एक वेळेस प्लस ची व्हॅल्यू घेतली, एक वेळेस मायनस ची व्हॅल्यू घेतली. हे घेतल्यानंतर y इज इक्वल्स टू 2√2/3 आणि y इज इक्वल्स टू 2 मायनस √2/3 हे दोन व्हॅल्यू आलेले आहे आपल्याजवळ, जे व्हॅल्यू आपण काढलेला आहे ते. त्यानंतर आपल्याजवळ नेक्स्ट क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपल्या स्क्रीनवरती दिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन 2y² प्लस 9y प्लस 10 इक्वल्स टू 0 हे नेक्स्ट क्वेश्चन आहे. या क्वेश्चन्सला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याजवळ काय करायचं, पहिले सुरुवातीला दिलेल्या क्वेश्चन्सला जशाच तसं लिहायचं. लेट गिवन इक्वेशन काय आहे, गिवन इक्वेशन जशाच तसं लिहिलं. आता हे लिहिल्यानंतर 2y² प्लस 9y प्लस 10 इज इक्वल्स टू 0 हे गिवन इक्वेशन आहे. आपण माहित आहे आपल्याला जे स्क्वेअरची टर्म आहे त्याला कोइफिशियंट लागून नसला पाहिजे, 2 आहे तर 2 ने डिवाइड करा पूर्ण. याला काय करायचं डिवाइड बाय 2 ने डिवाइड करायचं. 2 ने डिवाइड केल्यानंतर इथे आन्सर येणार आपल्याला 2 डिवाइड बाय 2 किती येणार 1 येणार, म्हणजे ते चाललं जाणार y² प्लस 9 ला पण डिवाइड करा 2 ने y प्लस 10 ना पण डिवाइड करा 2 ने इक्वल्स टू 0 एवढं आलं. त्यानंतर काय करायचं भाग जाते इथं y² प्लस 9/2 y प्लस 10/2 इक्वल्स टू किती येणार आपल्याजवळ 5 इज इक्वल्स टू 0. आता ही कॉन्स्टंट टर्म आहे तिकडे ट्रान्सफर करू आपण. y² प्लस 9/2 y प्लस 5 ला तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर -5 हे एवढं येणार. आता याच्यामध्ये काय करायचं एक थर्ड टर्म इथे पण ऍड करायची, इथे तर ती थर्ड टर्म काढायची. काय करायची थर्ड टर्म काढायची. थर्ड टर्म बरोबर आपला फॉर्म्युला आहे काय आहे 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ x नाही ते y आहे, तर y चा कोइफिशियंट किती आहे 9/2 त्याचा कम्प्लिटिंग स्क्वेअर. आता मल्टिप्लिकेशन आहे, वरचा मल्टिप्लाय वरी 9 × 1 9
2 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल्स टू 4. आता हे याचा कम्प्लीट स्क्वेअर. 9 चा स्क्वेअर किती येणार 81 आणि 4 चा स्क्वेअर किती येणार 60. 81 डिवाइड बाय 60 हे दोन्ही साईडला ऍड करायचं. काय करायचं दोन्ही साईडला ऍड करायचं. ही इक्वेशन्स आहे y स्क्वेअर प्लस 9/2y प्लस काय करायचं 81/4 एक वेळेस ऍड केलं आणि इथे पण किती आहे -5 तर इथे पण ऍड केलं 81 प्लस 81 डिवाइड बाय 16 काय पाहिजे 16. 81 डिवाइड बाय 16 दोन्ही साईडला ऍड केलं. हे दोन्ही साईडला ऍड केल्यानंतर आता जसं 81/60 दोन्ही साईडला ऍड केलं तर आता काय करायचं यांचं सॉल्व्ह करायचं. y स्क्वेअर प्लस हे 9/2y प्लस 81 कशाचा स्क्वेअर आहे 9 चा आणि 60 कशाचा स्क्वेअर आहे 4 चा. हे त्याचा कम्प्लीट स्क्वेअर लिहू शकतो आपण. त्यानंतर क्रॉस मल्टिप्लाय करू. 16 मल्टिप्लाय बाय -5 किती येणार -80. त्यानंतर 1 मल्टिप्लाय बाय 81 अपॉन मध्ये 16 हे आलेलं आहे. आता या दोघांचं जेव्हा आपण इथचा y हा साइन घ्यायचा याला कम्प्लीट स्क्वेअर मध्ये लिहिता वेळेस हा y घ्यायचा त्यानंतर हा साइन घ्यायचा आणि कशाचा स्क्वेअर आहे हा 9/4 याचा कम्प्लीट स्क्वेअर आहे. याला जर सॉल्व्ह केला आपल्याला हीच टर्म वापस येणार. तर हे येणार -18 प्लस 81 किती येणार +1 अपॉन 16. आता काय करायचं आपल्याला टेकिंग स्क्वेअर रूट. काय करायचं टेकिंग स्क्वेअर रूट काढू आपण. टेकिंग स्क्वेअर रूट. जेव्हा आपण स्क्वेअर रूट काढतो हा स्क्वेअर त्याला जर जेव्हा देणार तर हा स्क्वेअर रूट मध्ये येणार म्हणजेच y प्लस 9/4 इज इक्वल्स टू काय येणार प्लस मायनस मध्ये रूट मध्ये 1/60. आता 1 कशाचा स्क्वेअर आहे 1 आणि 16 कशाचा स्क्वेअर आहे 4 चा. तर हे y प्लस 9/4 इज इक्वल्स टू प्लस मायनस रूट मध्ये 1 चा स्क्वेअर 1 आणि हा 16 कशाचा स्क्वेअर आहे 4 चा. हे दोन व्हॅल्यू येते आपल्याजवळ कशाच्या y च्या. सिन्स y प्लस 9/4 इज इक्वल्स टू प्लस 1/4 आणि y प्लस 9/4 इज इक्वल्स टू -1/4. एक वेळेस प्लस ची टर्म घेतली एक वेळेस मायनस ची टर्म घेतली. तेच y प्लस 9/4 ला तिकडे ट्रान्सफर करा किती येणार -9/4 किती येणार -9/4. दोघांचा बेस सारखा आहे जशास तसं लिहिलं. y इज इक्वल्स टू डिवाइड ला 4 जशास तसं 1 - 9 इज इक्वल्स टू किती येणार -8. तर इथे भाग जाते y इज इक्वल्स टू किती येणार y इज इक्वल्स टू 4 1 जा 4 4 2 जा 8 म्हणजेच किती येणार -2. y इज इक्वल्स टू एक वालेली आहे -2 y इज इक्वल्स टू -2 आणि ही दुसरी व्हॅल्यू येणार y इज इक्वल्स टू 9/4 इज इक्वल्स टू तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर -9/4 किती येणार -9/4. तर हे y इज इक्वल्स टू दोघांचा बेस सारखा आहे 4 4 -1 -9 किती येणार -10. तर हे y इज इक्वल्स टू भाग जाते इथं आपल्याजवळ दोघांचं किती येणार 2 2 जा 4 आणि 5 2 जा 10 म्हणजेच 5 2 जा 10 -5/2 हे दोन व्हॅल्यू आलेले आहे y च्या. त्या दोन व्हॅल्यू आलेल्या आहे y च्या. हेच काय झालेलं आहे आपल्याला सोल्युशन झालेलं आहे. सिन्स -2 and -5/2 आर द रूट्स ऑफ द इक्वेशन्स. काय येणार रूट्स ऑफ द इक्वेशन ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. कोणती क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहे आपल्याजवळ क्वाड्रॅटिक इक्वेशन. दिलेली क्वाड्रॅटिक इक्वेशन्स कोणती होती. या क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मध्ये काय केलं आपण सुरुवातीला क्वाड्रॅटिक इक्वेशन्सला जशास तसं लिहिलं 2y स्क्वेअर प्लस 9y इज इक्वल्स टू 10. 9y प्लस 10 इज इक्वल्स टू 0 आहे. 2y दिसत आहे तर 2 ने डिवाइड केलं पूर्ण. y चा कोएफिशियंट 1च ठेवला आपण. 2 ने डिवाइड केल्यानंतर हे असा इंटरफेस आलं. त्यानंतर आल्यानंतर आपण काय करायची थर्ड टर्म काढली. थर्ड टर्मचा फॉर्म्युला आहे 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ x. हे घेऊन थर्ड टर्म काढली किती आलं 81 डिवाइड बाय 16 आलं. तर हे 81 डिवाइड बाय 16 इथे पण ऍड केलं आणि इथे पण ऍड केलं या इक्वेशन्स मध्ये ऍड केल्यानंतर काय करायचं आता याला कम्प्लिटिंग स्क्वेअर बनवायचं. तर हा 9 चा स्क्वेअर आहे हा 4 चा स्क्वेअर आहे. कम्प्लिटिंग स्क्वेअर बनवलं y प्लस 9/4 त्याचा होल स्क्वेअर आणि हा क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर 1/60 आलं. ते दोन्ही आल्यानंतर आपण काय करायचं टेकिंग स्क्वेअर रूट. काय काढायचं आपण स्क्वेअर रूट काढल्यानंतर आपल्याजवळ असं आलं काय आहे y प्लस 9/4 इज इक्वल्स टू प्लस मायनस 1/4. एक वेळेस प्लस ची व्हॅल्यू घेतली एक वेळेस मायनस ची व्हॅल्यू घेतली. हे दोन्ही केल्यानंतर y इज इक्वल्स टू -2 अँड y इज इक्वल्स टू -5/2. हे दोन सोल्युशन्स आले. हे चाललेले आपल्याजवळ काय आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आहे. त्यानंतर सर्वात लास्ट क्वेश्चन आहे आपला प्रॅक्टिस सेट 2.3 मधला 5x² इज इक्वल्स टू 4x प्लस 7. काय आहे लेट गिवन इक्वेशन्स आपण देऊ. लेट गिवन इक्वेशन्स आहे आपल्याजवळ 5x² इज इक्वल्स टू 4x प्लस 7. ही गिवन इक्वेशन्स आहे. या इक्वेशन्सला जेव्हा सॉल्व्ह करतो आपण काय पाहिजे आपल्याला हा 5 नाही पाहिजे x² ला. काय करायचं याला पहिले त्याच्या साध्या फॉर्म मध्ये लिहू.
हा 5x², 4x ला इकडे ट्रान्सफर केल्यानंतर -4x आणि हा 7 तर इथेच पाहिजे आपल्याला, हा 7 जशाच तसं लिहिलं. आता काय करायचं, इथं x² ला लागून 5 आहे तर 5 नाही पाहिजे, तर 5 न काय करायचं, डिवाइड करायचं दोन्ही साईडला, डिवाइड बाय 5, डिवाइड बाय 5 दोन्ही साईडला डिवाइड करायचं. हे 5 न डिवाइड केल्यानंतर हा x² येणार सेपरेट, त्यानंतर 4/5x इज इक्वल्स टू 7/5 हे आलं. आता हे आल्यानंतर याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला एक थर्ड टर्मचा फॉर्म्युला बनवायचा, इथे पण ऍड करायचा, इथे पण ऍड करायचं. त्यासाठी काय काढलं आपण, थर्ड टर्म काढू. थर्ड टर्मचा काय फॉर्म्युला आहे आपल्याजवळ, 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ x ला लागून किती आहे -4/5 हे त्याचा कम्प्लीट स्क्वेअर. हे स्क्वेअर केल्यानंतर 2 1 जा 2, 2 2 जा 4, -2 मल्टिप्लाय बाय 1 किती येणार -2 आणि खाली 5. याचा कम्प्लीट स्क्वेअर केलं तर काय येते, -2 चा स्क्वेअर 4 आणि 5 चा स्क्वेअर 25. हे 4/25 इथं पण ऍड करायचं आणि इथं पण ऍड करायचं. त्यासाठी हीच इक्वेशन जशाच तसं लिहिलं. काय आहे हे इक्वेशन आहे, x² -4/5x -4/5x आणि दुसरं दिलेलं आहे, हे ऍड करायचं. त्याच्यामध्ये काय करायचं, 4/25 हे ऍड केल्यानंतर इज इक्वल्स टू काय आहे आपल्याजवळ, नंतर आहे 7/5. काय आहे 7/5, तर हे ऍड करायचं. याच्यामध्ये किती केलं आपण, +4/25 हे ऍड केलं. हे दोन्ही साईडला ऍड केलं, हे दोन्ही साईडला ऍड केलं तेव्हा आपण क्रॉस मल्टिप्लाय करू. आता हे साईड आणि ह्या साईडला काय करायचं, सोडवायचं. तर हे x² जशाच तसं -4/5x, हा कशाचा स्क्वेअर आहे 2 चा, हा कशाचा स्क्वेअर आहे 5 चा, याला असं लिहिता येते आपल्याला. त्यानंतर इथे क्रॉस मल्टिप्लाय करायचं. क्रॉस मल्टिप्लाय करण्यापेक्षा या 5 ला आपण 25 बनवू शकतो. कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर, 5 ने मल्टिप्लाय केल्यानंतर. जसं 7 मल्टिप्लाय बाय इथं पण 5 करा आणि इथं पण 5 मल्टिप्लाय बाय 5 करा, प्लस म्हणजे बेस सारखा बनवल्यानंतर आपल्याला सोल्युशन्स लवकर येणार. हा 25 किती येणार 25 आहे हा इथं. त्यानंतर हा x जशाच तसं इथचा x घ्यायचा, त्यानंतर इथचा साइन घ्यायचा. हा कम्प्लीट स्क्वेअर कशाचा आहे 2/5 चा, याला कम्प्लिटिंग स्क्वेअर न असं लिहिल्यानंतर याचं सोल्युशन्स हेच येणार. ते लिहिल्यानंतर आपल्याजवळ इथे सॉल्व्ह करू आपण. 7 मल्टिप्लाय बाय 5 इक्वल्स टू 35 अपॉन 5 मल्टिप्लाय बाय 5 इक्वल्स टू 25 प्लस 4/25 हे आलेलं आहे. हे कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर हे x -2/5 त्याचा होल स्क्वेअर जशाच तसं या दोघांचं कॅल्क्युलेशन्स करू. हे 25 बेस सारखा आहे. त्यानंतर 35 प्लस 14 किती येणार, किती येणार 39 किती येणार 39 हे आलेलं आहे आपल्याजवळ. आता जेव्हा आपण या इक्वेशन्सला सॉल्व्ह करतो, हा स्क्वेअर रूट काढायचा आहे. काय काढायचं आहे, स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट. जेव्हा स्क्वेअर रूट करतो आपण काय करायचं, हा स्क्वेअर त्याला दिल्यानंतर तो स्क्वेअर रूट मध्ये येणार. म्हणजे x -2/5 इज इक्वल्स टू काय येणार, प्लस आणि मायनस मध्ये रूट मध्ये 39 डिवाइड बाय 25 ही व्हॅल्यू येणार. आता ही व्हॅल्यू जेव्हा येते तेव्हा काय करायचं, आता हे x -2/5 इज इक्वल्स टू हे प्लस मायनस 39 कशाचा स्क्वेअर नाही, 25 कशाचा स्क्वेअर आहे 5 चा, हे आलेलं आहे. आता एक वेळेस प्लसची व्हॅल्यू घ्यायची आणि एक वेळेस मायनसची व्हॅल्यू घ्यायची. x -2/5 इज इक्वल्स टू काय आहे, रूट मध्ये 39 डिवाइड बाय 5 प्लसची व्हॅल्यू घेतली अँड दुसऱ्या वेळेस काय घ्यायचं, x -2/5 इज इक्वल्स टू -√39/5 हे दुसरी व्हॅल्यू घेतली. या दोन्ही व्हॅल्यूला जर आपण सॉल्व्ह केलं तर काय करायचं, 2/5 तिकडे ट्रान्सफर करू आपण, -2/5 चे +2/5 येणार आणि हे इथंच आहेच ऑलरेडी 39/5 हे आहे. दोघांचा बेस सारखा आहे म्हणजे x इज इक्वल्स टू काय येणार, हा 5 जशाच तसं आणि वरती काय येणार 2 प्लस रूट मध्ये 39 ही एक व्हॅल्यू आलेली आहे x ची. ही व्हॅल्यू आली काय आलेली आहे, x इज इक्वल्स टू 2 प्लस √39/5 हे आलेलं आहे. ही दुसरी व्हॅल्यू येणार 2/5 ला तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर +2/5 त्यानंतर हे आहे -39/5 इथे पण दोघांचा बेस सारखा आहे तर हे x इज इक्वल्स टू किती येणार, हा 5 जशाच तसं दोघांची ऍडिशन असेल तर ऍडिशन, सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन. 2 - √13 किती आहे, 2 - रूट मध्ये 39 ही आलेली आहे दुसरी व्हॅल्यू. हेच आहे या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं आपलं सोल्युशन. x ची व्हॅल्यू पण आलेली आहे आणि हे दुसरी x ची व्हॅल्यू आलेली आहे. दोन्ही व्हॅल्यू हेच शेवटी लिहायचं काय, 2 प्लस रूट मध्ये 39/5 अँड दुसरं काय आहे 2 - रूट मध्ये 39/5 आर द रूट्स ऑफ द इक्वेशन, रूट्स ऑफ द इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन. कोणती इक्वेशन्स आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन ची रूट आहे. हेच आपण सॉल्व्ह केलेलं आहे. आता या क्वेश्चन्स मध्ये काय काय केलं होतं बघू आपण एक वेळेस. दिलेलं आहे या इक्वेशन्स मध्ये
गिव्हन इक्वेशन जशाच तसं लिहिलं. गिव्हन इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये पण दिलेली नव्हती. त्यानंतर 5x² = 4x + 7 आहे. या 4x ला इकडे ट्रान्सफर केलं, 7 ला तिथेच ठेवलं. त्यानंतर x² ची टर्मला लागून काय आहे 5 आहे. 5 न काय केलं डिवाइड केलं, कारण की ती टर्म आपल्याला सेपरेट पाहिजे. त्यामध्ये थर्ड टर्म काढली. थर्ड टर्म आलेला आहे 4/25. आता ही जी थर्ड टर्म आलेली आहे दोन्ही ठिकाणी ऍड करायचं, इथे पण ऍड करायचं आणि इथे पण ऍड करायचं. ही ऍड केल्यानंतर हे असं इंटरफेस आलं. त्याला कम्प्लिटिंग स्क्वेअर मध्ये काय आलं x - 2/5 त्याचा होल स्क्वेअर = 39/25 हे आलं. हे आल्यानंतर टेकिंग स्क्वेअर रूट काढलं. स्क्वेअर रूट काढल्यानंतर आपलं x ची व्हॅल्यू काय आलेली आहे 2 + √39/5 आणि दुसरी व्हॅल्यू आलेली आहे 2 - 39/5. हे झालं आपलं प्रॅक्टिस सेट कम्प्लीट. हेच झालेलं आहे आपलं सोल्युशन्स फायनल. हे झालेलं आहे आपलं फायनल आन्सर. जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.